अजिंक्य नाश्ता केला का तुम्ही? वय आताच केलं. बाजरी कशी किलो आहे तुम्हाला माहिती का? 15-16 रुपये किलो असेल की. म्हणजे 10 किलोचं 150 रुपये होतील ना? वय तांदूळ 30-40 रुपये किलो असेल का नाही? वय तेवढं असतील. आणि भाज्या बी लईच महाग झाल्यात बघा. वय बाहेर खानावळी डबा कितीला असतंय हो? एवढं काय माहित नाही, पण 50 रुपयाला असेल. म्हणजे साधं जेवण 50 रुपयाला आणि वशट 70 रुपयाला असेल ना? वय आणि चहा नाश्त्याचं किती होते तो? चहा 5 रुपयाला मिळतो आणि नाश्ता एक 15-20 रुपयाला मिळतो. आणि साबण किती रुपयाला असतंय? 20-25 रुपयाला असेल. आणि तेल? तेल डोक्याला लावायचं एक 10-12 रुपयाला असेल आणि स्वयंपाकाचं 100 रुपये किलो असेल. का हो मामी? काय नाही, ती महिन्याचा हिशोब करत होते ना. म्हणजे तुम्ही आता इथं महिनाभर राहणार ना, तर महिन्याचा खर्च किती वाढतोय बघा की. आणि मी एकटी बाई, मी काय काय करणार ना. तरी बी मी हाय म्हणून करतेय, नाहीतर कोण कुणाला आजकाल साधं फुकट पाणी बी विचारत नाही बघ. आणि हा विसरलीच की, कपडे तर धुवायलाच लागतात की, आणि स्त्री बी आलीच. म्हणजे दोन्हीचं मिळून बघा 10 रुपये एका जोडीला पकडू. अयो लईच खर्च वाढतोय. आता तुमच्या मामाला वर्क टाइम करायला सांगायला पाहिजे, म्हणजे रातपाळी करायला सांगायला पाहिजे. नाहीतर मीच बघते बाई कुठं काम मिळतंय का अजून. मामी अजून काही लागणार आहे का? नाही, मी हितायतोवर काम बघतो. अहो तुम्ही सुट्टीला आलायत ना, निवांत राहा की, मी आहे की. नाही, मी बघतो कुठं तर. असं म्हणताय वय? मग महिन्याचा हिशोब केला ना तर 4-5 हजार रुपये खर्च निघतोय तुमचा. तुम्हाला तेवढंच बघायचंय बर का? हा बघतो मी. नक्की का? नाहीतर राहू द्या. ती धुमळ्याच्या नानी म्हणत होत्या कृपयाला बायका लागायच्यात म्हणून. जाते मग मी. अहो नको मामी, मी बघतो कुठं तर. बर, नाहीतर तुम्हाला मिळूस तर मीच बघते काय तर. अहो नाही, मी लगेच बघतो कुठं तर. बर, नाहीतर नग. आता कसं आहे, तुम्ही एवढं सुट्टीला आलायत म्हणल्यानंतर आराम करायला पाहिजे ना. आणि तुम्ही असं कामाला जाणार म्हणल्यावर माझ्याच मनाला पटना झालंय बघा हे. अहो आराम कुठलं, घरी बसून आळस यायचं ना म्हणून. ते बी खरंच आहे म्हणा, नुसतं बसून फुकट खायचं जमत नाही ना. बर मग तुम्ही म्हणताय तसंच होऊ द्या. तुम्हाला तर माहितीये की, तुम्ही कुठली बी गोष्ट सांगितली तर मी कधी नाही म्हणले का. बघा मग. मी काय म्हणते, आता तुम्ही ठरवलंय ना कामाला जायचंय म्हणून. नाही समजायला वाटायचं मामीनच भाच्याला कामाला लावलं काय की. नाही, असं काय नाही वाटणार. बर, मग आता एक काम करता का, ही तर एवढी सही करा. म्हणजे कसं आहे, तुम्ही कामाला जायचं ठरवलंय, मग त्याचा समजा हिशोब आपण ठेवू ना. किती खर्च झालाय किती नाही ती घ्या, सही करा. सगळं झालं खरं, पण आजचं चहा नाश्त्याचं लिहायचंच राहिलं की. जाऊ दे आता. आता सही झाल्यावर लिहून बी काय उपयोग नाही म्हणा. एका चहा नाश्त्याचा पैसा वाचून कुठं माझा बंगला व्हायचाय. काय बाय, फेडरेशनच्या कामाच्या नादात काहीच लक्षात राहत नाही. हा की आईनं तुला आणि रावलेला घरी जेवायला बोलवलंय. हा तर मी आता रावलेला घेऊन तुझ्या घराकडे जातोय लिंब न्यायला.
चल ठेवतो आलो. आई लिंबू मिळतो का? होय होय. आज अचानक कसं काय ठरवलं ग जेवणाचं? अगं काय नाही, पोरं आल्या सुट्टीला म्हणलं बोलव जेवायला. पण कधीतरी निवांत केलं असतं की. नाही बाई, निवांतपणा काही भेटत नाही. आणि तुला माहितीये का, मी आणि विक्रम जाणार आहे गावाला. आता गावावरनं आल्यानंतर परत बोलवणं होतंय नाही होतंय, घ्या बोलवून आता. बरं, कांदा आणि टोमॅटो कापून ठेवलंय. हा, मी येते, त्यांच्या जेवणाचं बघते जरा. हा, अगं हे तुझा डबा घेऊन जा की. थांब, मी तुला डबा भरून देते. आणि नको कशाला, राहू दे. थांब थांब, मी आणते. ए मावशे थांब. काय झालं? अजून तुम्ही किती दिवस असं काम करणार आहे? तुमच्या बायका येईपर्यंत. हा, म्हणूनच मी तुम्हाला आज काहीतरी दाखवायला आलोय. काय रे? मेरे भाइयों और उनके आयाओं, दिल थाम के बैठो. आपके सामने आ रही है राहुलिया की होणारी बायको, म्हणजे तुमची होणारी सून आणि ह्यांची वहिनी. कशी आहे? भारी रे, लय गोरी पान आहे रावल्या. माझ्या गत. कुठली आहे रे? अगं रशियाचे. रावल्या, हिची कुंडली बिंडली मागून घे बाबा. ओ मावशी, रशिया म्हणजे तुम्हाला काही जांबाजवळ वाटलं वय? अहो ते एकतर पडले डोक्यावर. नाही गाय, जळत्यात ती माझ्यावर. माझ्या पोराच्या लग्नात मी नाही तयारी करायची तर कोणी करायची मग? तुझ्या लग्नात तुझ्या आईची किती गडबड होती ती बघ, मग कळल. आणि लेकराच्या लग्नात आई ही पाहिजेच की र. लेकराचं लग्न आईशिवाय कसं होणार? आणि लेकराच्या लग्नात मिरवायला आई लागतीच की. काय ग? अगं पोरांचं लग्न थाटामाटात व्हावा हे प्रत्येक आईचं स्वप्न असतंय. आणि आता जेव्हा तुमच्या दोघांच्या लग्नात आमची धावपळ बघाल ना, तेव्हाच तुम्हाला कळणार आहे. काय म्हणा, पण तुमच्यापेक्षा का नाही आजाच्या लग्नात लय मजा येणार आहे. कारण त्याच्या लग्नात 2-2 आया असणार आहेत. बघच तुझ्या लग्नात आम्ही काय काय करतोय ती. ऐक ना आजा. बर बर का, आजाचं लग्न का नाही सगळ्यांच्या लक्षात राहील असंच व्हायला पाहिजे. पण काय ग, त्यासाठी आधी पोरगी बघायला पाहिजे. मला काय वाटतंय, आपण आजासाठी ना एखादी जवळची पोरगी बघू, म्हणजे कशी आपल्या बघण्यातली. काय र, कुठं बघून ठेवलीस का काय? नाही नाही, अरे तसं असेल तर सांग. हे आय, माझं राहिलं त्याचं काय बघतीयस? त्याला काय पोरगी बघायचा अब्दा होणार नाही. तू नको लय गडबड करूस. अरे बाबा, तुमचं लग्नाचं वय झालं या, गडबड तर करायलाच पाहिजे का नाही? का वय निघून गेल्यावर तुमचं लगीन करायचंय का? हा आय, बरोबर आहे तुझं. तू लाग तयारीला. आणि बापूसनी बी चांगल्या 4 गोष्टी सांग. होय, आणि हसुनाचा फोटो बी दाखव, म्हणजे त्यांचं फोटो बघूनच पोट भरतंय का नाही बघ. आणि इकडे चलते गडबड तुझी तर. आजा, इक्या, तुम्हाला कसा वेळ मिळेल ना तसं या घरी जेवायला. येते ग मी. अगं थांब जरा, आले. आता काय? बर, येतो आता. चल येते. हा हा. ए पोरांनो, चला बरं, गरम आहे तर जेवण करून घ्या. ए चला उठा. हे चला, गरम गरम आहे तवर, लाजू नका जेवायला. माझ्याच घरात मला सांगतोय लाजू नका. हे अरे बस, बघूनच पोट भरलं. हा 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 हा, नुसत्या वासानं तोंडाला पाणी सुटलंय. जेव आता.
मावशे एक नंबरचा रस्ता झालाय नुसत्या झिंझिन्या. सावकाश घ्या आणि पोटभर जेवा. विक्रम तू पण पाहिल्यासारखं जेव बर का. तिथून आल्यापासून नुसतं तेवढ्या पुरतच खातोयस. अगं तसं नाही, पाहिजे तेवढंच खायचं. होय होय. आजा आणि विक्रम काय होत नाही एका दिवसाने बर का. जरा पोटभर जेवा. मावशे मी पोटभरच जेवत असतोय. हा तू पोटभर नाही, गळभर जेव तू. मी काय भेटलो का कुणाच्या बापाला जेवतीच गळभर. बघ की बसून बसून कसा लोद्या झालाय. त्याला तर मी देणारच आहे, पण तुला पण जेवायचंय पोटभर. बस 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 की किती वाढतेस. नाटकं करू नकोस. जेव पोटभर. अगं तसं नाही, लागेल तेवढंच खायचं. थांब जरा. मीच भरवते तुला. अगं अरे थांब रे. आकर हा एवढं संपवायचं. आकर. अरे उबला का? आईला ते रशियन पुरीचे फोटो काय दाखवतो म्हण सून आहे तुझी. त्यात काय लपवायचंय. जा घरला कामाचं बघ जा. कामात धंद्याचं नंतर बघू. आधी आंब्याखाली जाऊ आणि ताणून देऊ. ते नाही बाबा, हितवर चालतायची बी ताकद नाही माझ्यात आता. लय जीवलोय. थांबतो घरलाच. बर मग तू झोप जा. आजन मी जाऊन येतो. चल आजा. नाही तुझं मी जरा रानात जातो. रानात कशाला आता. अरे हाय तर जरा रानात काम करतो. बर इक्या मी बी जातो घराला. देतो ताणून. हा तू ताणून दे. फिटनेस सगळं झोपून झोपून मेंटेन कर काय. ठीक आहे येतो. हा ये इक्या मी बी येतो. ए डबा दे इकडे. धर असला आमचं 56 डबा आहेत बडीशेप. 56 आहेत निघ. हॅलो बोल की रावल्या. काय करतेस. काय नाही. का आता बाहेर पडू शकशील का. भेटायचंय का. नाही मला नाही मग कुणाला. आजाला. मग तू कशाला सांगतोस. त्याला सांगाय काय झालंय. तो नाही सांगणार आता. म्हणजे त्याला आता गरज आहे तुझी. फोन दे त्याला. तो नाही इथं. बर मी त्याला फोन करते. फोन नको करू. भेटच त्याला तू. रावल्या काय झालं सांगशील का. काय झालं नाही पण त्याला आता तुझी लय गरज आहे. बर कुठं आहे तो. रानात गेलाय बघ. हा ठीक आहे मी जाऊन भेटते त्याला. हा ऐ भाऊजी. अगं तू इकडे काय करतेस. म्हणलं आमचे भाऊजी काय करतायत बघावं. काय ना अगं हा असं चाललो. असंच म्हणजे. अगं इकेकडे गेलतो जेवायला. म्हणलं जरा रानात जाऊन यावं. आणि मी बसले तिकडे फोनची वाट बघत. सॉरी अगं इकडे चाललो. असू दे. अरे बस की. जेवला का पोटभर. वय मग काय म्हणते मावशी. काय नाही. रावल्यानं वहिनीचा फोटो दाखवला ना.
होय. भारी आहे का नाही वहिनी? हम्म. ही पोरगी जर का रावल्याला मिळाली ना तर टनाटना उड्याच मारत बसल. आपला रावल्या स्वभावाने एवढं भारी आहे, त्याला ना अशीच पोरगी मिळायला पाहिजे होय ना? हम्म. आजा, काय झालंय? हं? काय झालंय तुला? कुठं काय? मग एवढा शांत आहेस? काय नाही, असंच. मला बी सांगणार नाहीस होय? अगं खरंच काय नाही तर नाही काय. बोल. अहो बोला की फौजी. ठीक आणि राहुल्याची आई, त्यांचं कौतुक करताना लय भारी वाटलं. आईची लय आठवण येते. माझी आई असती ना तर आजा, मी आहे ना. मी असताना बी तुला आईची आठवण येते, म्हणजे मी कुठतरी कमी पडते. अगं तसं नाही, पण पण काय, आपलं लग्न होते, मी तुला कधीच आईची कमी भासू देणार नाही. शिकले आपण लग्नाची स्वप्न रंगवतोय, पण काय, शिकले अगं लग्न झालं कुठं राहायचं आपण. म्हणजे मला नाही माहित मामी तुला घरात येऊन देईल का नाही. अगं मीच या घरात आश्रित आहे, या घरचे माझ्यावर लय उपकार आहे. आई गेल्यापासून लहानाचं मोठं यांनीच मला केलंय. त्यांच्या विरोधात जाऊन मी आर्मीत गेलो, पण आता नाही दुखू शकत मी त्यांना. दुखवायचं बी नाही आणि तू काही टेन्शन बी घेऊ नकस. सगळं ठीक होणार आहे. आपलं लग्न बी होणार आहे आणि आपण त्या घरात सगळ्यांसंग आनंदात राहणार आहे. काय माहित काय होणार आहे. सगळं ठीक होणार आहे. घरी सगळं ठीक आहे ना? काय ठीक आहे. हं? अगं घरात खाणारी तोंड एवढी आणि मामा एकटाच कमवणार आहे. अगं बचत गटाची कामं करून किती पैसे मिळणार आहेत मामीला. आणि मी नुसता बसून खातोय. अरे पण आता झालंयच की भरती, मग मिळतील की पैसे. अगं पैसे मिळतील की, तोपर्यंत काय मी बसून खाऊ का? मग काय करणार आहेस आता? 28 दिवसांचीच तर सुट्टी आहे. मी कुठेतरी काम बघणार का? घरच्यांना मदत म्हणून. अगं त्यांनी माझ्यासाठी एवढं केलंय आणि मी त्यांच्यासाठी फक्त 28 दिवस काम करू शकत नाही का? बर, तुला जे योग्य वाटतं ना ते कर, आणि तू जे काय करशील ते बरोबरच असेल. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काय बी होती मी कायम तुझ्या बरोबर असेल.